नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ही आहे गोड भाजी. या अगोदर मी गोड भाजीचं वरण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता आपण या गोड भाजीचं बनवणार आहोत बेसन. तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने ही भाजी बनवतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर ही बघा मी गोड भाजी छान स्वच्छ तोडून घेतलेली आहे. तर ही छानच चांगलीच होती. त्याच्यामुळे मी आता तोडून घेतली आणि 1-2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर याच्यामधलं काहीच नाही निघालं आहे कारण की ऑलरेडी भाजीच ही खूप छान होती त्याच्यामुळे. तर हे बघा तुम्ही बघू शकता खाली काहीच नाही निघाले. तर आता त्याच्यासाठी आपल्याला आता फोडणी घालून घ्यायची आहे. तर मी कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं जिरं, मोहरी घालून छान तडतडू द्यायचं आहे. तर आता आपलं जिरं आणि मोहरी तडतडली आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हिरवा कांदा नसेल तर तुम्ही व्हाईट कांदासुद्धा वापरू शकता, मिरची आणि सांबार. आता हे आपल्याला तेलामध्ये घालून फोडणी घालायची आहे. तर आता मी मिरची आणि कांदा तेलामध्ये घातलेला आहे. कांदा छान परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. तर कस्तुरी मेथीने खूप सुंदर चव येत असते. बेसनला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरा, भाजी चव छान येते. तर त्यानंतर मी याच्यामध्ये हळद पावडर घालणार आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर धनिया पावडर 1 चम्मच आणि चवीपुरतं मीठ हे घालून छान तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही मीठ थोडंसं अंदाजेप्रमाणेच टाका. म्हणजे तुम्ही किती व्यक्तीसाठी बेसन बनवता त्यासाठी. मी 3 व्यक्तीसाठी बेसन बनवत आहे, थोडंसं कमीच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी चांगले 2 मोठ्या आकाराचे टोमॅटोज कापून टाकलेले आहे. टोमॅटो टाकल्याने बेसन हे छान आंबट होत असते आणि गोड भाजीमध्ये थोडासा आंबटपणा असतो. त्यानंतर गोड भाजी मी घालून घेतलेली आहे. गोड भाजी ही म्हणजे थोडीशी तडतड वाजत असते, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवा. तुम्ही बघू शकता मी भाजी घातल्याबरोबर तडतड होत होती. त्यानंतर मी अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे थोडंसं आंबटपणासाठी. बेसन हे छान मस्त आंबट होत असतो, खायला पण छान लागत असते. तर बघू शकता आता 5 मिनिटांनी आता आपली गोड भाजी शिजत आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अंदाजे अर्धी वाटी बेसन घालून घ्यायचं आहे. तुम्हाला किती व्यक्तीसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही बेसन घालू शकता याच्यामध्ये. तर मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन चांगलं मिक्स करून घ्या. माझा मोबाईलचा कॅमेरा थोडासा गरम झाल्यामुळे माझा फ्लॅशलाईट बंद झाला होता, तर काही हरकत नाही. तर त्याच्यानंतर बघा आता आपलं बेसन आपण टाकल्यानंतर छान शिजलेलं आहे. तर आता हे थोडंसं आता मिक्स करत राहावं लागेल कारण की तेलामध्ये छान बेसन शिजलेलं पाहिजे, कच्चं राहू नये. याच्यासाठी कमी गॅसवरच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजीमध्ये बेसन. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून खाली लागायला नको. तर अंदाजे तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पातळ नाहीतर मग घट्ट ठेवू शकता. आमच्या घरी बेसन हे पातळच लागतं, त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर हे बघा मी आता अजून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याच्यामधले जे काही गुठळ्या आहेत ते आता आपल्याला फिरव काढून घ्यायचे आहे आणि चांगलं एकजीव करून चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. तर 5-10 मिनिटांनी बघू शकतो. आता माझा मोबाईल थोडासा गार झाल्यानंतर मी लाईट सुरू केला तर बघू शकतो आपण 1 नंबर असा कलर आलेला आहे बेसनाला आणि छान शिजलेला आहे. तर आता अजून 5-10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आता आपलं बेसन तुम्हाला हवे तर भाकरीसोबत पण तुम्ही खाऊ शकता, नाहीतर तुम्ही मस्त गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर बघा आता त्याच्यानंतर आपल्याला सांबार घालून घ्यायचं आहे आणि बघा 5-10 मिनिटांनी बेसन छान शिजलेलं आहे. तर तुमच्याकडे गोड भाजीचं बेसन करता की म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही भाजी करता तर नक्की मला माझ्यासोबत शेअर करा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. आणि हो जाता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.